आणि काही एसआरएच्या प्रोजेक्टमध्ये जे डेव्हलपर आहे त्यांच्याकडनं तिथे असणाऱ्या लोकांना अडचणी निर्माण केल्या जातात। एसआरए या विभागाकडनं सुद्धा काही ठराविक ठिकाणी डिले केला जातो। हे सर्व विषय घेऊन मी व आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन जे आयुक्त आहेत कल्याणकर साहेब त्यांना आम्ही सर्वजण भेटलो। बैठक चांगली झाली आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे हे जे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत पुढच्या 10 दिवसामध्ये 100% आम्ही सोडू म्हणजे सोडू। पण त्याच्याच बरोबर एक महत्त्वाचा विषय जो मी कल्याणकर साहेबांबरोबर घेतलेला आहे तो आपल्या या मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुंबई हे जे शहर आहे हे नेहमी वाढत असणारं शहर आहे। भारतातले अनेक लोक या शहरामध्ये राहण्यासाठी येतात, कामासाठी येतात आणि इथं मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधल्या जातात। पण ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा फक्त बिल्डिंगमध्ये राहून चालत नसतं। त्या लोकांना चांगले खेळायला ग्राउंड असणं, पार्क असणं, हॉस्पिटलला जागा आरक्षित असणं, शाळांना जागा आरक्षित असणं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एसटीपी म्हणजे जे काही घाण पाणी असतं त्याला स्वच्छ करून परत एकदा समुद्रात सोडणं असेल नाही तर जे काही करायचं असेल तर एसटीपी जो प्लांट असतो त्याच्यासाठी सुद्धा बीएमसीनी मोठ्या मोठ्या जमिनी या आरक्षित केल्या आहेत। पण एसआरएच्या काही अधिकाऱ्यांनी ज्याच्यामध्ये 2 नावं मी आपल्या सर्वांसमोर मांडतो ते म्हणजे उपमुख्य अभियंता मिटकर आणि त्याच्याच बरोबर DB पाटील कार्यकारी अभियंता या दोघांनी मुंबई महानगरपालिकेला विरोध करून सुद्धा त्यांच्याकडे जे काही पत्र मुंबई महानगरपालिकेकडनं आली होती ती लपून ठेवून एका डेव्हलपरला एसटीपी साठी जी जमीन ही आरक्षित करण्यात आली होती ती 27,000 स्क्वेअर मीटरची जमीन त्याच्यातली 10,000 स्क्वेअर मीटरची जमीन कुठलीही परवानगी नसताना एसआरएच्या या 2 अधिकाऱ्यांनी स्वतःच्या लेवलला डेव्हलपरला ती जमीन ट्रान्सिट कॅम्पसाठी त्या ठिकाणी दिली।